मिरजेत मतदानाच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांचे मतदान केंद्रांना भेट। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 2025-26च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज मतदान प्रक्रिया पार पडली। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मिरज, सांगली व कुपवाड येथील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली। मतदान प्रक्रिया शांततापूर्ण, सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडते आहे का याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस व प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक त्या सूचना दिल्या। तसेच सुरक्षा व्यवस्था, बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांचा आढावाही त्यांनी घेतला। यावेळी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारेवकर, पोलीस उप अधीक्षक प्रणिल गिल्डा आणि महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या। मतदान शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असून सर्व यंत्रणा सज्ज स्थितीत कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। आज इथे सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका निवडणुकीचा मतदानाचा दिवस आहे। या निवडणुकीच्या मतदानासाठी स्थानिक जिल्हा पोलीस प्रशासन आणि मनपा प्रशासन आणि रिटर्निंग ऑफिसर यांच्या सहकार्याने पूर्ण चोख व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे। येथील निवडणूक आणि मतदान चांगल्या सुरक्षित वातावरणात होईल आणि मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे। सुरक्षा आणि संरक्षण या दोन्ही मुद्द्यांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि त्यांचे सहकारी यांनी स्थानिक मतदान केंद्रांवर बंदोबस्त, पेट्रोलिंग बंदोबस्त, त्याच्यानंतर वाहतूक, पार्किंग आणि व्यवस्थापन, याशिवाय प्रतिबंधक कारवाई, FST SST मार्फत कारवाई, काही सराईत गुन्हेगार आणि गुंडांवर प्रतिबंधक कारवाई, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियंत्रण नियम म्हणजे मोकाची कारवाई, त्याच्यानंतर हद्दपार, विशेष एरियामध्ये किंवा वस्तीमध्ये किंवा गावामध्ये प्रवेशास मनाई करणे, या सगळ्या प्रकारच्या कायदेशीर उपायांचा अवलंब करून कठोर कारवाई करण्यात आलेली आहे। सध्या नागरिक मतदानाचा हक्क शांतपणे बजावत आहेत आणि सगळ्या सांगली, कुपवाड आणि मिरज भागामध्ये शांतपणे मतदान सुरू आहे। सगळ्या यंत्रणा, शासकीय यंत्रणा, महसूल आणि निवडणूक यंत्रणा एकोप्याने आणि सांघिक चमूभावनेने काम करीत आहेत आणि आता दुपारनंतर मतदानाचा वेग वाढलेला आहे। मतदार मोठ्या संख्येने मतदानाला येत आहेत। मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी हा लोकशाहीमधील अमूल्य हक्क बजवावा आणि सगळ्या प्रशासनाला सहकार्य करावे।